आजकाल जागरण खूप जास्त प्रमाणात होतं. तेच मी मेन्शन केलं इथे. तर जागरण झालं की आपल्या शरीरातला वात दोष वाढतो आणि तेव्हा आपण पूर्ण पोट रिकामं असतं. आपण जागरण तर करतोय पण शरीराला कळतंय की आता मला परत एनर्जीची गरज आहे. दिवसभर तर मी एनर्जी युज केलीये, पण आता मला रात्री पण गरज आहे एनर्जीची. मग तेव्हा हॉर्मोन्स जास्त सिक्रेट, स्ट्रेस हॉर्मोन्स जास्त सिक्रेट व्हायला लागतात टू नॉर्मलाइज द शुगर क्रेव्हिंग्स. कारण का तेव्हा मग शुगर क्रेव्हिंग्स व्हायला लागतात. आणि आपलं शरीर हे सूर्याशी बायोलॉजिकली कनेक्टेड. आज जर सूर्य उगवतो तेव्हा आपण उठणं गरजेचं आहे. जसं दिनचर्येत सांगितलेलं आहे, ब्राह्मे मुहूर्ते उद्दिष्टेत, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठणं गरजेचं आहे. आता हा ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय, तर सूर्योदयाच्या पूर्वीचा 1-1.5 तास, म्हणजे 4 ते 5:30चा जो काळ आहे तेव्हा तुम्ही उठलं पाहिजे आणि तेव्हा तुम्ही जे वाचाल ते तुमच्या लक्षात राहतं. ओके, आता हेच सांगितलंस तू, ठीक आहे. पण आता याचं बऱ्याच लोकांना असं पण वाटेल ना की आमची नाईट शिफ्ट असते तर आम्ही कसं केलं पाहिजे, कारण आता तिथे आपण बॅलन्स करू शकत नाही गोष्टी. त्यांच्यासाठी काही गोष्टी आहेत का जेणेकरून नाईट शिफ्ट करतायत त्यांनाही माहिती की ठीक आहे हे चांगलं नाहीये, पण ड्यू टू सम रिझन्स ते करावं लागतं. नक्कीच. कसं असताना नाईट शिफ्ट आहे तर ती आपण ऍज अ ड्युटी आपण ती कधीच नाकारू नाही शकत. मग तेव्हा काय करणं गरजेचं आहे, तर तुम्ही एक छोटा बॉक्स कॅरी करा. कारण का तुम्हाला तेव्हा भूक लागणार आहे, तुम्ही काही खाल्लं नाही, पण तेव्हा तुम्ही बर्गर वगैरे नका खाऊ. कारण का ऑफिसला असताना मे बी तुम्ही तिकडे काही जे मिळेल ते खात नाही. मग तेव्हा अगदी पचायला हलका आहार असला पाहिजे. मी मखाना घेऊन जा, तो रात्रीचा तुम्ही खाऊ शकता, म्हणजे त्याने ऍसिडिटी होत नाही. एक मखाना तोंडात ठेवला तरी त्याला सलायवेशन होत राहतं आणि पोटात वाढलेलं ऍसिड आहे ते डायल्यूट व्हायला लागतं आपल्या सलायवामुळेच. सो तेव्हा तो तोंडात ठेवून द्यायचा, काम करता करता तुम्हाला सलायवेशन होत राहील आणि ऍसिडिटीचा रात्रीचा त्रास होणार नाही. सो जागरण होतंय माहितीये, मग आलं की लगेच झोपायचं, काहीतरी खाऊन घ्यायचं आणि लगेच झोपून जायचं. मग तेव्हा असं नाही म्हणायचं की अरे आता मी एवढ्या सकाळी कसा झोपू मी, पण तेव्हा झोपणं गरजेचं आहे. कारण की तुमच्या शरीराची जी झीज झालेली आहे ती भरून तर आली पाहिजे ना. कारण का आपलं शरीर हे झीज झालीये ती भरली नाही तर दुसऱ्या दिवशी काम कसं करेल, नाही काम करणार नीट. मग तेव्हा त्यांनी ते करणं गरजेचं आहे. आणि कंटिन्युअस डोळ्यांचा वापर होतच राहतो कम्प्युटरवर बसल्यामुळे, हळूहळू डोळ्यांचे आजार होऊ शकतात ना. सो तेव्हा तुम्हाला चष्मा लागेल, जवळचं दिसायला प्रॉब्लेम होऊ शकतो, डोळ्यांवर ताण यायला लागतो. मग तेव्हा तुम्ही आयुर्वेदाचा वापर करा. त्रिफळा क्वाथाचा तुम्ही डोळ्यांवर म्हणजे कापसात भिजवायचा, त्रिफळा क्वाथात कापूस भिजवून तो डोळ्यावर रात्री झोपताना ठेवायचा. त्याने पण खूप सुंदर फरक पडतो. एखादी काकडी ठेवा डोळ्यावर रात्री झोपताना, झोपलेला असताना पण त्याने बरं वाटेल. किंवा गुलाब पाण्यामध्ये कापूस बुडवून तो डोळ्यावर ठेवा, त्यानेही फरक पडतो.